आम्ही दोघं सोबतच पहाटे 5 वाजता उठलो होतो आणि आता ते 5:30 वाजता चालले मॉर्निंग वॉकला. आणि बाहेरचं वातावरण बघा किती मस्त असं फ्रेश वातावरण आहे ना, किती मस्त वाटतंय खरंच. हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे मंगळवार. सकाळचे 5:45 वाजले तर व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर इथे माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि छानपैकी तयारी झाली आहे. तर आता भरपूर कामं आहेत आणि मी म्हटलं चला आज तुम्हाला दाखवूया तरी माझं सकाळचं रुटीन कसं असतंय ते. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा इथे पिशव्यांमध्ये काल किराणा आणून ठेवला आहे तर तो सुद्धा आज भरायला लागणार आहे. आज भरते किंवा उद्या काही सांगता येणार नाही, भरपूर कामं आहेत. सकाळी उठल्यानंतर किचन एवढं स्वच्छ आणि फ्रेश असल्यावर पण काम करायला मस्त वाटतं. तर रात्रीच घासून ठेवलेली भांडी आता ते पण लावून देईल आणि आता तोपर्यंत माझ्यासाठी ठेवते चहा. तुम्ही सांगाल का ताई सगळ्यात आधी देवपूजा करत जा किंवा चहा घेत जाऊ नका, पण असं होतच नाही. कारण आहे ना मला चहा नाही घेतला तर माझी खूप चिडचिड होती, मला काही कामच सुचत नाही. त्याच्यामुळे ना मला चहा घ्यायला लागतो आणि चहा घेतल्यानंतर मग मला कोणतंही काम सांगा किती सांगा मग काही टेन्शन नाही. तर जास्त पण नाही, मी आता माझा चहा एकदम कमी झालाय, थोडा का होईना पण मला म्हणजे चहा लागतो. त्याच्यामुळे आता मी सगळ्यात आधी चहा घेणार. आणि आज घराच्या बाहेरचं सगळं काही धुवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे झाडझटक नाही बाहेरची केली तर म्हटलं आज धुवूनच घेते. तर चहा घेऊन झाला ना लगेच बाहेरचं धुवून घेते. तर चला. परवा रविवारी घरामध्ये खूप कामं केले किचन मधले, पण माझ्या फोनचा स्पेस भरला होता त्याच्यामुळे मला काही व्हिडिओच काढता आला नाही. परवाच्या दिवशी मी पूर्ण ह्या किचन ट्रॉल्या एकदम स्वच्छ केल्या, पूर्ण रिकाम्या करून ट्रॉल्या घासून उन्हामध्ये वाळून आणि त्याच्यानंतर मग पुन्हा भांडे वगैरे लावले. तर बघा खूप छान अशा ट्रॉल्या सर्वच आवरून घेतल्या. आणि फ्रीज सुद्धा रविवारी भाजीपाला आणला तर फ्रीज सुद्धा स्वच्छ केलाय. बघा फ्रीज सुद्धा मस्त पुसून वगैरे काढला, एकदम स्वच्छ आणि क्लीन करून घेतला. काल मी किराणा घ्यायला गेले ना तेव्हा मला फ्रीजमध्ये मॅट बघायचे होते, पण ते काही एवढे खास नव्हते. असा मोठा रोल होता पण तो मला काही आवडला नाही, मग त्याच्यामुळे मी तो नाही घेतला. तर हे बघा कसा व्यवस्थित फ्रीज पण आवरून ठेवला आहे. रविवारीच हे सर्व काही कामं केले. हे बघा ट्रॉल्या कशा स्वच्छ केल्या. हे त्याच्यातले हे लायनर वगैरे सर्व धुवून टाकले ब्रशने व्यवस्थित घासून वगैरे. आणि मग हे बघा सगळ्याच ट्रॉल्या व्यवस्थित आवरून घेतल्या. बघा हे लायनर घासल्यामुळं किती छान निघालेत. ट्रॉल्यांच्या खालची पण साफसफाई करून घेतली. खूप लसणाचे टलकर कांद्याचे टलकर गेले होते, ते सगळंच आवरून घेतलं. हे बघा अशा पद्धतीने हे बघा व्यवस्थित आवरून घेतले. रात्री किचन रनर आणि पायपुसणं आहे ना निरमामध्ये भिजत ठेवल्या होत्या, तर आता छान अशा भिजल्या तर लगेच त्या धुवून टाकते. आणि तुम्ही म्हणाल का ताई ह्या आंघोळीच्या आधी काम करायचं ना, मग तर मला आहे ना सगळं काम आवरल्यानंतर पुन्हा एकदा आंघोळ करायची, पण कॅमेऱ्यासमोर आहे ना बिना आंघोळीचं यायला मला आवडत नाही. मग ठीक आहे 2 वेळेस आंघोळ केली किंवा पुन्हा तयारी केली ना तरी चालेल, पण कसं मला सर्वजण बघतात आणि मी कॅमेऱ्यासमोर कसं तरी यायचं ना तर ते मला पसंत पडत नाही, म्हणजे मला आवडत नाही. त्याच्यामुळं मग माझं एखादं काम वाढलं ना तरी चालेल, तर काय हरकत नाही. तर इथे ना आता मी हे पायपुसण्या वगैरे स्वच्छ धुवून घेते आणि भरपूर मला काम आहे त्याच्यामुळं अशी पण मी ओली वगैरे होणारच आहे. चला आता एकीकडे माझं काम पण होतं आहे आणि एका कमेंटवरती पण आपण बोलणार आहोत. तर कमेंट खूप हसण्यासारखी आहे, तर नक्कीच तुम्ही ती कमेंट वाचा कोणत्या व्हिडिओला आहे ते पण मी सांगते. 2 दिवसापूर्वी ना आपल्या चॅनलवरती मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता, यालाच तर खरं सुख म्हणतात. काही हे ऑफिसला चालले होते ना तर यांची जी काही तयारी करून दिली होती ना तो व्हिडिओ आहे, तर नक्कीच बघा. आणि ती कमेंट मी माझ्या ताईंला वाचण्यासाठीच ठेवली आहे का बघा कसे म्हणजे कमेंट करणारे करतात. एक ताई आहे, त्या ताईंचं नाव आहे सुनीता पद्मे. तर त्या ताईंनी मला कमेंट केली आहे का तुम्ही बायको आहात का नोकरानी आहे, तर आपल्या नवऱ्याचं काम करण्यात काही कमीपणा आहे का, किंवा नोकरानी मला म्हटलं ना तरी काय हरकत नाही. मी माझ्या नवऱ्याची नोकरानी आहे आणि राणीसुद्धा आहे, दोन्ही पण आहे.
त्याच्यामुळं मला काही फरक पडत नाही. पण माझ्या सर्वच ताई प्रत्येकजणीनं आपण आपल्या नवऱ्याचं सगळं बघतोच ना, काय हवं नाही, जे लागणाऱ्या गोष्टी त्या बघतोच. एवढंच कमी तुम्हाला माझं कॅमेऱ्यासमोर दाखवलं आणि माझ्या ताई सर्वच करतात. प्रत्येकजण जे त्याच्या नवऱ्याचं करतं आणि हे करायलाच पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे आपल्या नवऱ्याचं. आपल्या नवऱ्याने आपल्याला काही काम सांगितलं, काय हवं नाही ते बघ ना आपलं कर्तव्य, तर ते आपण केलंच पाहिजे. तर ती कमेंट वाचून आहे ना मला खूप हसायला आलं. मला ती कमेंट डिलीट करायची होती, पण म्हटलं माझ्या ताईंना वाचू देते ती कमेंट आणि त्याच्यानंतरच डिलीट करते. तर आपल्याला आपल्या नवऱ्याचा बँक बॅलन्स चालतो. आपल्या नवऱ्याने 4 व्हीलर घेतल्यावर फ्रंट सीटला बसायला आवडतं. नवऱ्याच्या पैशावर आपल्याला साड्या आवडतात, दागदागिने आवडतात, सर्व हौस मौस लागते आणि नवऱ्याचं काम करण्यात काही कमीपणा आहे का सांगा बरं. आणि एवढं जर आपण काही आपल्या नवऱ्याचं करू शकत नाही ना, मग आपण पप्पाची परी पप्पाच्या घरीच राहायचं आणि काय हरकत नाही. कसं प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत असते, विचार करण्याची सहनशीलता असते. तर जेच त्याचा विचार आहे त्या ताई नसतील त्यांच्या नवऱ्याचं करत, त्याच्यामुळे त्यांनी ती कमेंट मला केली. तर मला काही फरक नाही पडला. मला उलट ती कमेंट वाचून खूप हसायला आलं. भरपूर वेळेस ती कमेंट मी वाचली. तर चला असो, काही हरकत नाही. जेच त्याची विचार करण्याची ती पद्धत असते, त्या ताईंची ती पद्धत असेल विचार करण्याची. टगरीच्या झाडाला बघा किती आळई लागली, हिरवीगार बोटासारखी आळई आहे. तर ती दिसत सुद्धा नाही, तर पूर्ण झाडाचे फुलं आणि पानं सर्वच खाऊन टाकले. तर मी आता झाडांना पाणी घालत होते मी, तेव्हा ते बघितलं त्या आळया. बरं झालं बघितलं, नाही तर सगळं झाड खाऊन टाकलं असतं. तर इकडे ना सर्व झाडांना पाणी घातलं. रात्री कोणाकडून तरी चुकून गेट उघडं राहिलं असेल, तर इथे मस्तपैकी केळीला खूप पानं आले होते. तेवढे पानं गुरांनी खाऊन टाकले. कमीत कमी आता 7-8 दिवस झाले होते का बाहेरचं धुतलंच नव्हतं, फक्तच झाडून घ्यायचे. मग आज मस्तपैकी आहे ना म्हटलं घराच्या चारही बाजूंचं, तर म्हटलं आज घराची चारही बाजू आहे ना स्वच्छ धुवून तरी काढावा. तर आज धुवायला घेतलं आणि निरमा पावडर टाकली फरचीवरती आणि खराट्याने ना पूर्ण फरची अशी चोळून घेतली. तर खूप मस्त निघाली. इकडनं लकी बांबूचे 2 झाडं आहेत, त्यांचीसुद्धा आज आंघोळ घातली. इकडच्या झाडांचीसुद्धा आंघोळ घातली. तर बघा असं आहे ना, हे करायलाच लागतं, नाही तर हीच धूळ आहे ना घरात जाते. तर खूप मस्त अशी फरची निघाली आहे. आणि आज तुळशी वृंदावनसुद्धा घासून काढलं. मला आहे ना ते बरेच दिवसापासून आहे ना घासायचंच होतं. धूळ येते आणि माती वगैरे त्याच्यावर जाऊन जाऊन आहे ना ते असं काळपट दिसायला लागलं होतं. तर आज ते सुद्धा स्वच्छ घासून काढलं आहे आणि अशी खराट्याने ना फरची चोळली ना का मग मस्त निघते. तुळशी वृंदावनाला लावलेल्या ह्या माळी आता धुवायला टाकते आणि ज्या धुतलेल्या आहे ना त्या पुन्हा दुसऱ्या लावून देईल. तर आता तिकडनं तर धुवत आले, इकडे आता हे झाडांना पाणी घालून घेते. झाडांची आज आंघोळसुद्धा, इकडच्या पोर्चमधल्या झाडांची आंघोळसुद्धा घातली आहे आणि लकी बांबूचे झाडं पण आज मस्तपैकी धुवून काढले. तर बरेच दिवसापासून आहे ना काही ताईंच्या कमेंट होत्या का ताई व्हिडिओमध्ये लकी बांबूचे झाडंसुद्धा दाखवत जा. तर म्हटलं ठीक आहे दाखवत जाईल. तर आत्ता आहे ना हे सर्व काही व्यवस्थित धुचू करून घेते आणि त्याच्यानंतरच मग रांगोळी वगैरे काढील. तोपर्यंत फरची पण छान अशी वाळल आणि जरा उशिराच आज बाहेरची देवपूजा वगैरे करणारे मॅट वगैरे स्वच्छ धुवून काढते. दरवेळेस माझी ही साफसफाई संध्याकाळच्या वेळेस असते, पण आज मला काही उशिरा रात्री वेळ नाही मिळाला. रात्री पण भरपूर कामं होते. मग म्हटलं चला सकाळी धुऊया. सकाळी धुतलं ना का मग काय होतं, कोणी ये जाई केलं ना का फरची खराब होते, त्याच्यामुळे ते पण जीव लागत नाही. पण आज मात्र कोणीच फरचीवर आलं नाही, काही नाही. फरची एकदम स्वच्छ राहिली, मस्त वाळून पण गेली. तर आता नाही ते तुळशी बाहेरची जी दारातली आणि तुळशीजवळची निरंजनी आहे ती सुद्धा स्वच्छ घासली आणि रविवारी जे सोफ्याचे कुशन वगैरे होते ते वाळत घातले. उशांचे कवर वगैरे सर्वच धुवून काढले. उशा वगैरे सर्वच उन्हामध्ये वाळत ठेवल्या. तर मी हे धुवत होते बाहेरचं, तर तितक्यातच हे मॉर्निंग वॉकवरतून आले आणि मला म्हणे तू काही दमते का नाही, म्हणे आराम करायचा, तर नुसती काम करत राहते. माझ्या इथे मोरेताई म्हणून रेंटनी राहतात, तर त्या पण दोघी मायले की मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या आणि त्यासुद्धा आल्या. तर त्या मला म्हणे ताई काय तुम्ही बाहेरचं घराच्या आजूबाजूचं धुवून काढता का, तर म्हटलं हो. तर हे म्हणे मी पण तिला तेच म्हणलो का सतत काम करीत राहते, तुला एवढी एनर्जी येते कुठून, कोणतं टॉनिक घेते तू. मोरेताई म्हणे का भाऊ तुमच्यामुळेच ताईंला एनर्जी येते म्हणे काम करण्याची. तर ही गोष्ट खरं आहे, यांच्याकडे बघूनच मला मी आनंदी राहण्याचं आणि उत्साह राहण्याचं काम करण्याची एनर्जी ड्रिंक खरोखर हे. तर मी ताईंना म्हटलं अगदी लाखात एक बोलला तुम्ही का हे एकदम 100% बरोबर आहे का, यांच्याकडे बघूनच मला कामाला उत्साह येतो. तर बेडमध्ये आले. बेडचं जे ड्रेसिंग टेबल वगैरे ना ते स्वच्छ पुसून घेते आणि नेहमी आपल्या घराच्या आरशाच्या काचा ह्या स्वच्छच ठेवायच्या, नितळ ठेवायच्या. मी भरपूर ठिकाणी बघते ना का आरशांवरती हातांचे ठसे उठलेले असतात, धूळ असते का त्याच्यात चेहरासुद्धा दिसत नाही. तर असं करायचं नाही.
आरसा हा नेहमी स्वच्छ आणि क्लीन ठेवायचा, त्याच्यामध्ये आपण आपला चेहरा बघतो, त्याच्यामुळं आरशाच्या मागे पण खूप शास्त्र आहे, त्याच्यामुळं नेहमी आरसा आपल्या घराचा स्वच्छ ठेवायचा. काही काही ठिकाणी आरसे फुटलेले, तर फुटलेल्या आरशामध्ये चेहरा बघायचा नाही. काही आरशांवरती असे डाग डाग असतात, काही आरशांमध्ये चेहरेसुद्धा व्यवस्थित दिसत नाही, असे वाकडे तिकडे चेहरे दिसतात. त्याच्यामुळं नेहमी आपल्या घराचा आरसा हा स्वच्छ आणि क्लीन आणि व्यवस्थितच असला पाहिजे. तर आता बेड आवरून झाला आहे, आता हॉलमध्ये आले, एक एक घरातली साफसफाई करायला सुरुवात करते. तर सर्व काही टी व्ही युनिट वगैरेचं आहे वस्तू, त्या सर्व एक एक वस्तू काढून आणि स्वच्छ पुसून घेतल्या. तर आता माझा किचन तर पूर्ण आवरून झाला. आता हॉलची साफसफाईला सुरुवात करायची. सर्व खिडक्यांचे पडदे काढून आणि अशीच रात्रीच्या वेळेस भिजत टाकील आणि सकाळी उठल्यानंतर आहे ना मग धुवून टाकील, म्हणजे छान असे निर्मात भिजून राहतील ना, मग मस्त निघतात. आणि मग जास्त ब्रश वगैरे लावायला अशी पण मी पडद्यांना कधी ब्रश वगैरे लावत नाही किंवा मशीनला सुद्धा लावत नाही, हातानेच धुते. त्याच्यानंतर क्रॉकरी वगैरे सर्वच आवरायला लागेल. तर इथं आता हॉलची सर्व काही साफसफाई झाली आहे आणि सोफ्याचे जे कुशन वगैरे धुवायला टाकले होते ना, तर ते अजून घातलेले सुद्धा नाही, ते तसेच आहेत. तर मला सोफासुद्धा व्यवस्थित स्वच्छ पुसून काढायचा आहे, म्हणजे असा बाजूला घेऊन आणि व्यवस्थित क्लीन करायचा आहे. तर आता सर्व बेडची वगैरे सगळ्याच घरातली साफसफाई झाली आणि आता सगळ्यात राहिलेलं शेवटचं काम झाडझटक करून घेते. तर आता इथे ना माझं पूर्ण घर झाडून झालं आहे आणि बारीक माती येते बाहेरून. बघा किती दारं खिडक्या बंद ठेवा तरी अशी माती येते आणि दिवसभर तर दारं खिडक्या बंद ठेवून जमत नाही, कारण गरम पण होतं, त्याच्यामुळं दारं खिडक्या तर उघडेच लागतात आणि उघड्या ठेवल्या का अशी धूळ वगैरे घरात येते. आणि टगरीच्या झाडाच्या तुम्ही त्या आळ्या बघितल्या ना, खूप होत्या, कमीत कमी माझ्या मते 7-8 आळ्या होत्या. तर ते सर्व कैचीने ते झाडच कट करून घेतले आणि आता ना इथे बाहेर तुळशी वृंदावनाला ज्या दुसऱ्या धुतलेल्या माळी आहेत ना त्या लावून देते. खूप छान तुळशी वृंदावन दिसतं, कसं त्याच्याकडे मग लक्ष जातं आणि दिसायला पण कलरफुल दिसतंय. तर आता बाहेरची देवपूजा करायला लागेल, पण आज जरा बाहेरची म्हणा किंवा आतली म्हणा देवपूजा जरा उशिरा करते, कारण आज माझं एक काम वाढलं ना, बाहेरचं हे सर्व काही घराच्या आजूबाजूचं धुवायचं. त्याच्यामुळे आता बाकीचे दुसरे कामं करून घेते, यांची ऑफिसची तयारी वगैरे करते. तुळशी वृंदावनामधून तुळस खाली काढून ठेवली होती आणि आतून सुद्धा तुळशी वृंदावन स्वच्छ करून घेतलं. आता तुळस पण वृंदावनामध्ये ठेवून देते. आणि त्या व्हिडिओला कमीत कमी 300 लाईक आहेत. तर एवढा छान व्हिडिओ बनवलेला आहे ना, तर 300 लाईक आहे. खूप मस्त अशा माझ्या सर्व ताईंच्या कमेंट आहे, तर मग मी त्या कमेंटकडे लक्ष दिले. तर ह्या एक कमेंटकडे मी कशाला लक्ष देणार आहे, पण ती मी सहजच ठेवली. ती कमेंट वाचून हसायला यायचं, त्याच्यामुळे ती कमेंट ठेवली आहे मी. बाकी ती कमेंट तर मी डिलीट करणार आहे. आणि माझ्या मते 15 का 16 हजार लोकांनी तो व्हिडिओसुद्धा बघितलेला आहे. तर एवढा छान व्हिडिओ आहे आणि म्हणजे बघा ना कशी विचार करण्याची माणसाची ताकद असते ना. मी आले किचनमध्ये आणि डायनिंगच्या जे काही खुर्च्या वगैरे बाजूला केल्या होत्या झाडायच्या वेळेस त्या व्यवस्थित लावल्या. आता भांडे लावून देते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशा पण माझ्या सर्वच ताई, मैत्रिणी, दादा सगळेच सांगतात का छान असतात व्हिडिओ, आवडतात आणि खूप मस्त मस्त कमेंट असतात. तुमच्या सर्वांच्या कमेंट वाचून खूप आनंद होतो आणि प्रत्येक कमेंटला उशिरा का होईना पण माझ्याकडून रिप्लाय जातो, कारण मला आहे ना ती कमेंट ठेवून आणि भरपूर वेळेस वाचायला खूप आनंद मिळतो. त्याच्यामुळे ना मी लवकर रिप्लायच देत नाही. तर मग मी अशी मला जोपर्यंत वाटेल ना तोपर्यंत मी त्या कमेंट वाचते आणि जेव्हा मला वाटलं ना का चला आता माझं मन भरलं मग मी त्या कमेंटला रिप्लाय देते. तर खरंच खूप छान कमेंट असतात, तर असाच सपोर्ट असू द्या मला. माझ्या सर्व ताईंचा आणि मैत्रिणींच्या पण मला बरेचशा अशा छान छान कमेंट आल्या आहेत, तर त्या कमेंटवर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. खूप मस्त मस्त कमेंट केल्या आहे आणि सर्व माझ्या लक्षात आहे का कोणत्या ताईला काय प्रश्न पडलेला आहे, कोणत्या ताईला काय विचारायचं आहे, आणि अशा त्यांनी कमेंट मला टाकलेल्या आहेत. तर त्या कमेंटवरती ना आपण एक मस्त 2-3 दिवसात व्हिडिओ बनवूया आणि सांगणार आहे सर्व काही तुम्हाला. म्हणजे भरपूर ताईंनी मला विचारलं आहे खिडक्यांबद्दल, लकी बांबू बद्दल, खूप कशाबद्दल विचारलं आहे. आता इथे तुमच्यासोबत बोलता बोलता गप्पा मारता मारता माझे सर्व भांडे पण लावून झाले. तर भांडे लावल्यानंतर किचन बघा किती रिकामा झाला आहे आणि असा रिकामा किचन झाला ना का स्वयंपाक करायला पण खूप छान वाटतंय. तर काल किराणामध्ये अख्खा मसूर भरलेला आहे, 1 किलो आणले मसूर डाळ आणि मसूर पण आणलेली आहे. तर आज म्हटलं चला आमटीच बनवूया, तर बरणीमध्ये भरून ठेवते आणि कंप्लीट ह्या बरण्या 1 किलोच्या. मला बरेच दिवसापूर्वी ताईंच्या कमेंट आल्या होत्या का ताई ह्या बरण्या किती किलोच्या आहेत. तर बघा 1 किलो डाळ बसली आहे आणि आता इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केली. तर पीठ भिजवलं, वड्याची भाजी बनवली, मसूर बनवला
स्वयंपाक बनवित होते, पण पुढच्या दाराला गाय आली तर गाईला पोळी घेऊन गेले आणि हळदी कुंकू पण नेलं. तर माझ्या इथं गाय येतेच, दररोजच गाय येते आणि गाय आली ना का मी अशी गाईला हळदी कुंकू लावते, चपाती टाकते, गाईच्या पाया पडते आणि खाली उतरून पाया पडायला गेलं ना मागच्या बाजूला का तिला वाटते काय मारते का काय, तर मग काही नाही, असंच पाया पडले गाईच्या समोरच्याच बाजूनी. आणि गाईमध्ये 33 कोटी देव आहे, त्याच्यामुळं गाय जेव्हा कधी दिसेल आपल्या जवळून गेली तर नक्कीच गाईच्या पाया पडायचं. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.